नमस्कार. काल आपण कोथिंबीरला कोणती फवारणी घ्यायची हे पाहिलं होतं. फवारणीमध्ये आपल्याला पहिल्या फवारणीमध्ये 2 घटक घ्यायचे होते हे आपण पाहिलं होतं. पहिला घटक म्हणजे बुरशीनाशक घ्यायचा आहे आणि दुसरा घटक म्हणजे कीटकनाशक घ्यायचं आहे. तर कीटकनाशक कोणतं घ्यायचं आहे? ज्यामध्ये थ्रिप्स, मावा, तुडतुडे, जे काही फुलकिडे हे जे रसशोषी कीड आहेत यांचा प्रादुर्भाव होऊ नये व झाल्यास देखील आपल्याला तिथे कोणतं कीटकनाशक मारायचं हे आज आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, मी सकाळी आभाळ येईल म्हणून फवारणी केलं होतं. तुम्ही पाहू शकता आभाळ आले. यासाठी मी लवकर फवारणी घेतली आणि आता व्हिडिओ बनवते दुपारी मी. तर मित्रांनो, मी कोणतं औषध घेतलं हे तुम्हाला सांगतोय. कालच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल सांगितलं होतं की कोथिंबीर पिकाची पहिलं पेरणीपासून नियोजन काय असतं व किती दिवसाला फवारणी करायची. कोथिंबीरला आता आज 20 दिवस झाले मित्रांनो. तर अशी काय आपल्या कोथिंबीरची साईज आहे मित्रांनो, 5 ते 6 पानचे आकार झाले. जिथे दाट पडले तर तिथे जास्त पान होतं. रेग्युलर मित्रांनो 4 ते 5 पान झाले. तर या अवस्थेमध्ये मित्रांनो आपण पहिली फवारणी घेतली आहे, म्हणजेच मी 20 दिवसाला पहिली फवारणी घेतली आहे. तर मित्रांनो, जे काही आपल्या कोथिंबीरवर प्रायमरी रोग पडणार आहेत, त्यामध्ये दावणे असेल, भुरी असेल, करपा असेल, पानावर पडणारा टिका असेल, म्हणजेच पिकांवर जे काही बुरशी पडणार आहे मित्रांनो कोथिंबीर पिकावर, तर कोथिंबीर पिकावर बुरशी पडू नये व पडल्यास देखील जाईल त्यासाठी मी मित्रांनो मेरिओस ड्यू घेतले. हे हे एक बोर्ड स्पेक्ट्रम बुरशीनाशक आहे, फंगसाईड आहे. तर मित्रांनो, हे बुरशीनाशकामध्ये काम करतं. जे काही आपल्या कोथिंबीर पिकावर येणारे रोग आहेत, दावणे असेल, भुरी असेल, करपा असेल, जे काही तांबोरा रोग आहे, तर येण्यापासून मित्रांनो रक्षण करतं. व जरी आपल्या कोथिंबीर पिकावर जरी रोग पडला असेल तर तिथे देखील काम करतं व बुरशी घालवण्याचं मित्रांनो तिथे काम करतं. कुठले पानांवर चट्टे, डाग हे नायनाट करते या डागांचा. आणि मित्रांनो, हे तसेच सिस्टमॅटिक फंगासाईड आहे. सिस्टमॅटिक म्हणजे जे काही पानावरती आपले फवारणी केलेले डोस पडतात तर ते मित्रांनो वरती पडतात. त्यावर वरती पडल्यामुळे जे काही सिस्टमॅटिक पद्धतीने काम करतं तर मित्रांनो पानाद्वारे खाली पण जातं व पूर्ण मुळाद्वारे, खोडाद्वारे पूर्ण पिकामध्ये पसरतं. त्यामुळे आपल्याला पानांवरती, कुठल्या खोडांवरती, कुठल्या मुळाद्वारे बुरशी येणार नाही. ज्यामुळे मुळीला पण बुरशी येणार नाही व पानांवरती जे काही दावण्या, भुरी, करपा पडलेले रोग आहेत तर ते देखील तिथे नष्ट होतात. कोथिंबीर पिकाचं जे काही आपलं पान आहे तर ह्या पानावर मित्रांनो कुठलाच डाग, चट्टा, जे काही रोगाचे स्पॉट असतात तर ते स्पॉट पडू देत नाहीत मित्रांनो. एकदम पान आपलं हिरवेगार व स्वच्छ पद्धतीचं दिसतं. त्यावर कुठल्या पानांवर कुठला दावण्याचा स्पॉट दिसत नाही, कुठलं करप्याचा स्पॉट दिसत नाही. जे काही आपल्या कोथिंबीरवर बुरशीजन्य रोग पडणार आहेत तर त्या सगळ्या प्रकारच्या बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करतं आपल्या कोथिंबीर पिकाचं. मित्रांनो, हेच का घेतलं मी, कारण की हे मारल्यानंतर आपल्या पिकांवर 15 ते 20 दिवस कुठल्याच फंगासाईड म्हणजेच कुठल्याच बुरशीनाशकाचा अटॅक होत नाही. तांबेरा असेल, भुरी असेल, करपा असेल, तुम्ही पाहू शकता ढगाळ वातावरण आहे. तर ह्या ढगाळ वातावरणामध्ये आपल्या कोथिंबीर पिकावर बरेच बुरशीजन्य रोगांचा अटॅक होऊ शकतो. तर ह्या बुरशीजन्य रोगाचा अटॅक रोखण्यासाठी आपण मेरिओस ड्यूचा उपयोग केलो आहे. आणि मित्रांनो, या मेरिओस ड्यूचा रेन फास्टनेस आहे, म्हणजेच पाऊस आल्यानंतर किती वेळात काम करतं. तर मित्रांनो, हे 2 तास कमीत कमी पिकाला ॲब्झॉर्ब करायला लागतं. आपण फवारणी करून 2 तासात जरी पाऊस आला तरी काय हरकत नाही, आपल्या पिकांवर त्याचा असर दिसतो, त्याचं काम करतं ते 2 तासामध्ये. तर मित्रांनो, आपल्याला याचं प्रमाण घ्यायचं आहे 1 लिटरला 1 ml. तुम्ही 15 लिटर पंपासाठी 10 ते 15 ml घेऊ शकता. तर तसेच मित्रांनो, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं बुरशीनाशकासोबतच आपल्याला एक कीटकनाशक घ्यायचं आहे. कीटकनाशक काय घ्यायचं मित्रांनो, जे काही आपल्या कोथिंबीर पिकांवर मावा असेल, तुडतुडा असेल, थ्रिप्स असतील, जे काही रसशोषक किडे आहेत मित्रांनो, तर ह्या रसशोषक किडींचा तिथे प्रादुर्भाव होतो 18 ते 20 दिवसाच्या दरम्यान. तर या जे काय आता तो उडणारे फुले आहेत, मी फवारणी करताना पाहिलं होते की फवारणी करताना किडे एक दोन उडलेले आहेत. तर ते मित्रांनो थ्रिप्स आहेत. तर ह्या थ्रिप्स, मावा, तुडतुडे, फुलकिडे यांचा प्रादुर्भाव होऊ नये व झाला तरी त्याचा प्रसार होऊ नये म्हणून आपण तिथे कीटकनाशक घेतलं आहे. या किडींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तिथे मी बायो आर 303 फवारणी केले. मी तुम्हाला दाखवणार तर बाटली नाही, बाटली मी घरी आहे मित्रांनो, कारण की फवारणी करून घरी ठेवलं आहे. तर मित्रांनो, बायो आर 303च का घेतलं आहे, तर मित्रांनो बायो आर 303 घेण्याचं कारण म्हणजे हे एक प्रकारचं कीटकनाशक पण आहे, तसंच मित्रांनो एक प्रकारचं टॉनिक पण आहे आणि एक प्रकारचं खत पण आहे. मित्रांनो, हे एकदम तिन्ही प्रकारचं काम करतं आपल्या कोथिंबीर पिकामध्ये. आणि मित्रांनो, यामध्ये कुठलं केमिकल वगैरे यूज केलं नाही, हे एकदम जैविक पद्धतीने बनवलेलं कीटकनाशक आहे. कोथिंबीर पिकामध्ये जे काही रसशोषक किडी पडणार आहेत, मावा असेल, तुडतुडा असेल, फुलकिडी असेल, तर यांचा प्रादुर्भाव झाला असेल किंवा होण्याच्या अगोदर जरी फवारला आपण, तर मित्रांनो 15 ते 20 दिवसामध्ये आपल्याला कुठल्याच पिकांवर कुठली थ्रिप्स, आळी किंवा रसशोषक किडी पडणार नाहीत. तसंच मित्रांनो, हे टॉनिकचं देखील काम करतं, जेणेकरून आपले जे काही कोथिंबीर कुठे कुठे पिवळी वगैरे पडली आहे तर तिथे हिरवेगार करण्याचं काम करतं. आणि तसं मित्रांनो, यात थोड्या प्रमाणात खताचं देखील काम करतं. यामध्ये नायट्रोजन 2% आहे, फॉस्फरस 1% आहे आणि पोटॅशियम 3% आहे. तर मित्रांनो, खताचं देखील तिथं आपल्याला काम भागून जातं.
बायो आर 303चे खूप फायदे आहेत मित्रांनो. आपल्या पिकाचं म्हणजेच कोथिंबीर पिकाचं तिथे संरक्षण करतं, उत्पादन वाढीस मदत करतं, वनस्पतीची म्हणजेच आपल्या जी काही पिकाची शक्ती आहे तर शक्ती वाढवण्यास मदत करतं, पीक जोमदार व फुटवे करण्यासाठी मदत करतं तिथे. आणि जे काही आपल्या कोथिंबीरचा पाला आहे मित्रांनो तर ते कोथिंबीरचा पाला हिरवेगार ठेवण्यास मदत करतं. तर मित्रांनो तुम्ही पण याचा उपयोग करून बघा, फार चांगला रिझल्ट आहे याचं प्रमाण मित्रांनो 1 लिटरला आपल्याला 1 ml घ्यायचं आहे. तसंच मित्रांनो एकरी आपल्याला 200 ते 250 ml 200 लिटर पाण्यासाठी फवारणी करायची आहे. तर मित्रांनो हे मी 2 कॉम्बिनेशन वापरले कोथिंबीरच्या पहिल्या पिकामध्ये. तसेच आपल्या पहिल्या पिकामध्ये जे काही बुरशीजन्य रोगांचं संरक्षण पण होईल, जे काही दावण्या भुरी करपा पाण्यासकट पानावर जे डाग पडणार आहेत त्याचा देखील तिथे संरक्षण होईल. आणि जे काही फुलकिडे आहेत मित्रांनो, फुलकिडे म्हणजेच मावा, तुडतुडे, फुलकिडे, रसशोषक किडे, थ्रिप्स वगैरे आपल्या पिकांवर येणार नाहीत. 15 ते 20 दिवस मित्रांनो या औषधाचा असर होईल. तर ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन मित्रांनो फवारणी केलं, याचा उत्तम रिझल्ट आहे. मी गेल्या वर्षी फवारलं तर तो मित्रांनो मी अशा 2 घटकांची फवारणी केली आहे. तर आज मी 20व्या दिवशी फवारणी केली आहे. तर मित्रांनो कुठे कुठे दावण्याचे स्पॉट वगैरे कोथिंबीर पिवळी पडले, तर ह्याचा आपल्याला तर इलाज झाला आहे, म्हणजे उपाय केले त्यावरती आपण. मेरेओस ड्यू हे बुरशीनाशकाचं काम करतं आणि बायो आर 303 हे कीटकनाशकाचं काम करतं. त्यामध्ये मावा, थ्रिप्स, तुडतुडे, फुलकिडे हे सर्व प्रकारचे जे काही रसशोषक किडे आहेत तर रसशोषक किडे यांवरती पडणार नाही. तसंच मित्रांनो कोथिंबीर थोडी लहान बसल्या, छोटी बसल्या. आज 20 दिवस कंप्लीट झाले आणि आपल्याला मार्केटला जायला फक्त 15 दिवस बाकी आहेत. तर मित्रांनो 15 दिवसामध्ये आपली कोथिंबीरची वाढ चांगली झाली पाहिजे व तसेच फुटवे झाली पाहिजे. आणि जे काही आपल्या रोगामुळे कोथिंबीर पिवळी पडली आहे तर पिवळी पडल्या यामध्ये आपल्याला एक टॉनिक व खताचा फवारणी करायचा आहे. तर कोथिंबीर पिकाला मित्रांनो आपण पेरणी करताना फक्त NPK खताचा उपयोग केलो, त्यामुळे कोथिंबीरला मायक्रोन्यूट्रंट मिळाले नाहीत. तर आपण पुढच्या फवारणीमध्ये एक चांगल्या प्रकारचं टॉनिक घ्यायचं आहे आणि एक चांगल्या प्रकारचं सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी करायची आहे. तर मी पुढची फवारणी कोणत्या घटकाची करणार आहे तो व्हिडिओ बनवणार आहे. त्यासाठी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. कारण की आज मी फक्त बुरशीजन्य रोगांपासून प्रादुर्भाव होण्यापासून रोखण्यासाठी औषध मारलं आहे. आणि जे काही आपल्या फुलकिडे आहेत तर ह्या फुलकिड्याचा देखील बंदोबस्त केला आहे. आणि मित्रांनो जे काही आपली कोथिंबीर छोटी बसली आहे आणि पिवळी पडली आहे यासाठी मित्रांनो आपल्याला एक टॉनिकचा व खताचा फवारा करायचा आहे. तर मित्रांनो तो फवारा मी दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 दिवस गॅप टाकून करणार आहे, जेणेकरून ह्या फवारणीचा देखील रिझल्ट मिळेल आणि पुढल्या फवारणीचा देखील आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळेल. अशा मित्रांनो 2 भागात जर तुम्ही फवारणी डिवाईड केली तर मित्रांनो चांगला उत्तम रिझल्ट आपल्याला बघायला भेटेल. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास, व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत मित्रांनो व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून चुकीची माहिती कोणापर्यंत पोहोचणार नाही व त्यांचं उत्पादन वाढीस मदत होईल. धन्यवाद.